रत्नागिरी के चिपलून से एक अनोखी लेकिन विवादों में घिरती खबर सामने आई, जहां भाजपा के जिला अध्यक्ष द्वारा शासकीय विश्राम गृह में जनता दरबार आयोजित किया। लेकिन इस दरबार में जनता से ज्यादा पार्टी पदाधिकारियों की भीड़ देखने को मिली। अब इस पूरे मामले ने राजनीतिक हलकों में चर्चा और विवाद दोनों को जन्म दे दिया। रत्नागिरी के चिपलून में भाजपा के जिला अध्यक्ष सतीश मोरे की ओर से शासकीय विश्राम गृह में जनता दरबार आयोजित किया। इस दरबार का मकसद आम लोगों की समस्याओं का समाधान करना बताया गया। हालांकि मौके पर जनता की तुलना में पार्टी पदाधिकारियों और कार्यकर्ताओं की भारी भीड़ देखने को मिली, जिससे इस जनता दरबार की उपयोगिता पर सवाल खड़े हो रहे। हम इस जनता दरबार के माध्यम से लोगों की समस्याओं को सुनकर उन्हें जल्द से जल्द हल करने का प्रयास कर रहे हैं। वहीं भाजपा प्रदेश अध्यक्ष रविंद्र चौहान के नाम का हवाला देते हुए कहा गया कि ओसीटी साखरे के माध्यम से लोगों के कामों को आगे बढ़ाया जाएगा। दक्षिण रत्नागिरी के जिला अध्यक्ष प्रशांत यादव ने इस पर सफाई देते हुए कहा कि ये सिर्फ जनता का नहीं बल्कि कार्यकर्ताओं का भी दरबार है। ये जनता के साथ साथ हमारे कार्यकर्ताओं के लिए भी एक मंच है, जहां सभी की समस्याएं सुनी जाती हैं। लेकिन शासकीय विश्राम गृह जैसे सरकारी स्थान पर किसी राजनीतिक दल द्वारा इस तरह का कार्यक्रम आयोजित किए जाने से विवाद की आशंका भी जताई जा रही। फिलहाल चिपलून में आयोजित इस जनता दरबार की राजनीतिक गलियारों में जोरदार चर्चा। अब देखना होगा कि ये पहल जनता के लिए कितनी कारगर साबित होती है या फिर विवादों में ही घिरकर रह जाती है। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये चिपळूण तालुक्यात नारायण राणेंनी जनता दरबार इथे घेतला होता साहेबांनी। त्याच्यानंतर आता हा दुसरा जनता दरबार चिपळूणमध्ये होतोय। कसा लोकांचा प्रतिसाद आहे, काय सांगाल? जनता दरबाराच्या जी व्याख्या आहे ती जरी जनता दरबार म्हणून असला तरी कार्यकर्त्यांच्या भूमिका, कार्यकर्त्यांचे प्रश्न समजून घेण्याच्या दृष्टीने पक्षाच्या प्रदेश कार्यालयाकडून साखरे साहेबांना पाठवण्यात आलेलं आहे आणि त्या अनुषंगाने सगळ्यांनाच मुंबईमध्ये जाता येत नाहीत, सगळ्यांनाच आपल्या भागाचे प्रश्न मांडता येत नाहीत तिथे। त्यामुळे ते जाणून घेऊन संबंधित विभागांकडे त्याचा पाठपुरावा कसा करता येईल या दृष्टीने आज या जनता दरबारात येऊन सगळ्यांच्याकडची सगळी मतं आणि सगळ्यांचे काही प्रश्न असतील ते साहेब या ठिकाणी गोळा करतात। कोणकोणते प्रश्न मांडले जाणार? नाही, आज सगळ्यांनी प्रश्न सगळे आहेत विषय, रस्त्याचे प्रश्न आहेत, शाळांचे प्रश्न आहेत, पुलाचे प्रश्न आहेत, इलेक्ट्रिसिटीचे प्रश्न आहेत, असे विविध आहेत, काही जे वैयक्तिक काही प्रश्न आहेत। अशा सगळ्यांच्या बाबतीत आज सगळे निवेदन आपण इथे स्वीकारतोय आणि भागातील पाण्याचे प्रश्न, ग्रामीण भागातले असे सगळ्या प्रश्न आपल्यासोबत आज ते सगळे कार्यकर्ते मांडत आहेत। हे सगळे प्रश्न घेऊन त्या त्या विभागातल्या संबंधितांना त्या स्तरावरती कळवलं जाईल। ओके, धन्यवाद। भाजपमध्ये पहिल्यांदा जनता होते, जिल्ह्यामध्ये होते, काल भोकरला होता, चिपळूण होतं, काय सांगा? फार चांगली गोष्ट आहे। आज जनता दरबार आमच्या भारतीय जनता पार्टीच्या वतीनं होतं आहे आणि खास करून प्रदेशाध्यक्ष आमचे रवींद्र चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आमचा प्रतिनिधी म्हणजे उत्तर दक्षिणमध्ये आज आमचे खासदार आहेतच, परंतु रवींद्र चव्हाण साहेबांच्या माध्यमातून अनेक कामं होतील आणि करता येतील या माध्यमातून साखरे साहेबांना इथे नियोजन या जिल्ह्यासाठी केलं। प्रशासक ह्याच्यातून म्हणजे प्रशासकीय अडचणी त्या कार्यकर्त्यांना येत असतात कुठे ना कुठे आणि त्या लवकरात लवकर त्या सुटाव्या। काही गोष्टी फोनवर सुटतात, काही अर्ज देऊन अशा गोष्टीचा विचार केल्यानंतर लक्षात या गोष्टी आल्या आणि मग साहेबांनी साखरे साहेबांची या जिल्ह्यामध्ये निवड केली आणि आज काल ग्वादरमध्ये जनता दरबार झाला, आज चिपळूणमध्ये होती आणि कार्यकर्त्यांची छोटी छोटी कामं ह्या जनता दरबारातून सोडवण्याचा आमचा एक प्रयत्न आहे आणि तो यशस्वी होईल। जनता दरबार म्हटल्यानंतर या ठिकाणी इतर जे अधिकारी जे आहेत, जे आपण म्हणतो या ठिकाणी प्रांत असतील, तहसीलदार असतील किंवा नगरपालिकेच्या हद्दीमध्ये असतील किंवा गावचे काही विषय असतील त्या ठिकाणी येतात, म्हणजे ह्या ठिकाणी फक्त ओळखीच आहे। हा, ओळखी साहेबांच्याच माध्यमातून काही गोष्टी आम्ही सोडवतो। जनता दरबार याचा अर्थ म्हणजे खरोखर म्हणजे तुम्ही बोलला तसं खासदार आणि आमदार किंवा नेते असतात, परंतु आज एक प्रशासक अधिकारी ओळखी म्हणून त्यांनी पाठवलं आहे आणि ह्या गोष्टी फार मोठा जनता दरबार घेऊन सोडवण्यापेक्षा कमी कालावधीत, कमी वेळेत या गोष्टी सोडवता येतात। आज तुमच्यासमोर या गोष्टी आम्ही सोडवतो आणि कार्यकर्त्यांनी त्याचा काम करण्यात एक वेगळा आनंद मिळतो। याचं काय सांगाल? एकंदरीत काल पण तुम्ही भाजप रत्नागिरीला होता, त्याच वेळेला 3 रुपयाच्या भाडे होते, मंत्र्यांचं अहवालांचं पुनर्वलोकन हा विषयच या ठिकाणी पार पडला, काय सांगाल? पक्षाच्या धोरणानुसार अनेक कार्यक्रम पक्षाचे आता सध्या चालू आहेत। स्थापना दिवसाचे कार्यक्रम चालू आहेत, 33% आरक्षणाचं विधेयक आता पास होईल, त्या संदर्भात नारी वंदन कार्यक्रमही चालू आहे। त्या निमित्ताने काल जिल्ह्याची सगळ्यात मोठी रॅली रत्नागिरीला झाली। त्यानंतर निवडणूक पुनर्निरीक्षण यादीचं जे चालू आहे,
निवडणूक आयोगाचं, त्याच्यामध्ये मार्गदर्शन करण्यासाठी काल संध्याकाळी किरीट सोमय्या साहेब होते. आणि काल आणि आज 2 दिवस OSD ठाकरे साहेब सुद्धा या ठिकाणी आहेत. त्यांना संपूर्ण जिल्ह्याची माहिती आहे. तुम्ही जे मगाशी म्हणालात की हा जो आमचा जनता दरबार आहे तो कार्यकर्त्यांचे जे प्रश्न, कार्यकर्त्यांना येणाऱ्या अडचणी या सोडवण्यासाठी खास पक्षाने त्यांना पाठवलेला आहे, जेणेकरून कार्यकर्त्यांच्या समस्या इथं समजाव्यात आणि मग त्या दृष्टीने प्रशासकीय लेवलवरती काय करता येईल या सगळ्याची माहिती या माध्यमातून आज ठाकरे साहेब घेत आहेत. आणि त्या ठिकाणी त्या डिपार्टमेंटला त्या पद्धतीने आदरणीय चव्हाण साहेबांच्या शिफारसीने त्या गोष्टी कार्यकर्त्यांच्या हा कार्यकर्त्याचा दरबार आहे की जनता दरबार आहे? म्हणजे आपण म्हणजे कार्यकर्त्याच्या माध्यमातून लोकांचे प्रश्न सोडावे. दोन्ही गोष्टी आहेत. जनता दरबारमध्ये ज्यांना वैयक्तिक प्रश्न काही घेऊन यायचे तेही आम्ही बोलवलेले आहेत आणि त्याचबरोबर कार्यकर्त्यांचे जे काही प्रश्न आहेत त्यांना या संभ्रमाचं वातावरण आहे. नेमकं दरबार कसलं आहे? जनता दरबार नेमकं कसं आहे? जनता दरबार असं काही नाही. जनता दरबारमध्ये कोणी येऊ शकतं आणि त्याच पद्धतीने इथेही सगळेजण सगळ्या ठिकाणचे येत आहेत. आपण सगळ्यांना या ठिकाणी भेट घालणार. आता तुम्ही 2-3 उदाहरणं पाहिजे वैयक्तिक आलेली आहे. मग ते आम्ही फक्त एवढंच आहे की पक्षाने पाठवलेलं आहे जनता दरबारासाठी हे पक्षाची अधिकृत दिलेले आहे. आपण पाहिलं या ठिकाणी जिल्ह्यामध्ये तुम्ही रत्नागिरीच्या आहात, ते दक्षिणच्या आहात. भाजप एक नवी उभारी घेताना दिसते, ते काय सांगा? ते पक्षाचं आमचं जे धोरणच आहे तिच्यात प्रतिशत भाजप त्या दृष्टीने काम करणं आणि त्या कामाच्या अनुषंगाने अनेक कार्यक्रम आणि कार्यकर्त्यांमध्ये वेगळ्या पद्धतीनं उत्साह वाढावा, कार्यकर्त्यांमधून पक्षाची ती उभारी यावी असे अनेक कार्यक्रम पक्षाकडे घेतले जात आहेत आणि त्याची अंमलबजावणी आता तुम्हाला